प्रश्न विचारणं गुन्हा झाला का? विक्रोळीतील प्रभाग क्रमांक 118 मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रस्त्याच्या लादीकरणाची दुरावस्था व शौचालयाच्या समस्यांबाबत जाब विचारणाऱ्या सतीश चव्हाण यांना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली दरम्यान शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। सतीश चव्हाण यांनी मला भीती वाटत आहे, मला 3 लहान मुलं आहेत, अशी दयेची मागणी करत आपली व्यथा मांडली आहे। जय भीम, जय शिवराय। मी जगदीश जनार्दन चव्हाण, टागोरनगर, विक्रोळी ईस्ट, पूर्व मुंबई 483, मूलगंध बौद्ध विहार महा बिल्डिंग समोर राहणारा झोपडपट्टीतला माणूस, एक गरीब माणूस। माझं छोटंसं घर आहे, माझी छोटीशी फॅमिली आहे। मी कुणाचं काय वाईट केलं नाही साहेब, आणि मला करायचं पण नाही, मला काय घेणं पण नाही। मी कुठला पॉलिटिकल पण संबंध नाही माझा। माझं फक्त एवढं महत्त्व होतं की मला एवढंच विचारणं होतं, जे आज उमेदवार उभे आहेत, जे बी आमच्या दारात येतील, ते शिवसेना ठाकरे गटापासून असो का आपलं शिंदे साहेबांच्या गटापासून असो किंवा BJP असो किंवा राष्ट्रवादी, कोणही XYZ साहेब, मला त्याच्याशी इश्यू नाही साहेब। माझ्या गल्लीचं आणि बाथरूमचं काम एवढं करणं होतं, फक्त हेच विचारलं मी। मला लोकांनी मारझोड केली। माझा हा बोट तुम्ही बघू शकता, साक्षात सुजवला, पूर्ण तेडा केला। मी एक गाडी चालवणारा माणूस आहे। मला ना भीती वाटते, मला असं वाटतं जीवाला की कोण ना कोण माझ्या दारापुढे देईल। माझे 3 लहान लेकरं आहेत, या माझ्या मुलीचं आत्ता ऑपरेशन झालं आहे। तर माझं मत आहे की साहेब, आमच्या लोकांना सांभाळून घ्या। या मारहाणीत त्यांच्या हाताला व पाठीवर गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे। माझं नाव जगदीश चव्हाण आहे। मी राहणारा मूलगंध बौद्ध विहार म्हाडा बिल्डिंग समोर, ग्रुप नंबर 2, विक्रोळी, पूर्व मुंबई 483। मी काल रात्री या शिवसेनावाल्याची, मशालवाल्यांची रॅली चाललेली, त्याच्यामध्ये चंद्रशेखर जाधव साहेब, त्यांची वाईफ उभी होती। तर मला असं कळलं, माहीत पडलं, तर ते आमच्यासाठी नेमकं करतील म्हणून मी त्याला विचारायसाठी आलतो। पण त्याच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला, मला पाडूस तर मारलंय, तर माझं बोट मोडलं। मी फक्त एवढंच विचार केलो, ही आमची गल्ली आहे, फक्त गेल्या वर्षी एवढीच बनवून दिली, आजपर्यंत का नाही बनवली, एवढं विचारण्यासाठी मला त्या लोकांनी मारहाण केली। म्हणजे का माझा अधिकार नाही का विचारायचा? आम्ही काय माणूस नाही का, इथला नागरिक नाही का मी? म्हणजे मी बोलतोय, माझं चुकीचं बोलणं होतंय का ते? जर मी चुकीचं असेल तर मग मारायचं तुम्ही अजून, पण मी एवढं चुकीचं बोललोच नाही, तर तुम्ही लोकांनी मला मारहाण केली, तर मी काय करणार साहेब? मी चौकीला पण गेलो, पण पोलीसवाल्यांनी पण माझी कारवाई एक्सेप्ट नाही केली। मग मी काय करणार? माझ्याकडे सर्व आहे, एनसी लेटर पण आहे, मेडिकल पण आहे, पण पोलिसांनी ती तक्रार घेतलीच नाही आणि मला हाकलून लावलं तिथनं। विक्रोळी विधानसभेतील ठाकरे गटाच्या उमेदवार सुनीता जाधव यांच्या प्रचारादरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे। या घटनेचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार तेजस्वी गाडे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे। नमस्कार, मी तेजस्वी गाडे, 118 मधून महायुतीची उमेदवार। मी इकडची स्थानिक रहिवासी आहे। दिनांक 6 जानेवारी रोजी उबाटाची रॅली निघाली होती, तेव्हा एका स्थानिक रहिवाशाने त्यांना क्वेश्चन केला होता, त्यांच्या काही समस्या होत्या। तेव्हा हे क्वेश्चन विचारताना त्यांच्यापैकी कार्यकर्त्यांनी त्याची बेदम मारहाण केली होती। तर अशा प्रकारचे प्रकार भविष्यामध्ये घडू नये ह्याचा मी जाहीर निषेध करते। लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, पण उत्तर म्हणून मारहाण हे कितपत योग्य आहे?